नमस्कार फ्रेंड, सध्या सुरू आहे आपली एक्सेल मधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज। यामध्ये फ्रेंड्स 31 फॉर्म्युले आपण 31 लेसन मध्ये पाहणार आहोत आणि त्यातील लेसन मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। फ्रेंड्स, सध्या आपण लॉजिकल फॉर्म्युले पाहत आहोत। त्यामध्ये इफ आपण पाहिलेला आहे, इफ अँड पाहिले, इफ ऑर पाहिले आणि आणखी सुद्धा आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत। ते जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा। आता फ्रेंड्स, या लेसन मध्ये आपण नेस्टेड इफ पाहणार आहोत। ज्यावेळी फ्रेंड मल्टिपल कंडिशन असतात आणि मल्टिपल रिझल्ट असतात त्यावेळी आपल्याला नेस्टेड इफ यूज करावा लागतो। नेस्टेड इफ म्हणजे काय? इफ विदिन इफ म्हणजे आपल्याला ते मल्टिपल टाइम इफ घ्यावा लागतो, त्यालाच नेस्टेड इफ म्हणतात। आता ते कसं करायचं ते आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत आणि याची प्रॅक्टिस करणं तुम्हाला सुद्धा खूप गरजेचं आहे। जर तुमच्याकडे प्रॅक्टिससाठी डेटा नसेल तर प्रॅक्टिस फाईलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी मी इथे एक सरप्राईज घेऊन आलेली आहे। आता हे सरप्राईज काय असणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल। सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला स्किप करू नका। आता फ्रेंड, नेस्टेड इफ प्रॅक्टिकली पाहण्यासाठी आपण येऊया शीटकडे। फ्रेंड्स, नेक्स्ट फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या एक्सेल शीटकडे आणि इथे आपण शिकणार आहोत आज नेस्टेड इफ। तर फ्रेंड्स, त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे, सिरियल नंबर आहे, स्टुडंट नेम आहे, मार्क्स आहे आणि आपल्याला इथे त्यांचे ग्रेड काढायचे यूजिंग इफ। आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे नेस्टेड इफ कधी यूज करतात, तर ज्यावेळी मल्टिपल कंडिशन असतात आणि आपले रिझल्ट पण एकापेक्षा जास्त असतात, म्हणजे मल्टिपल कंडिशन आणि मल्टिपल रिझल्ट असेल त्यावेळेस आपण इथे नेस्टेड इफ वापरतो। इफ विदिन इफ म्हणजे इफ मध्ये आणखीन इफ अशी यूज करतो आपण, त्याला नेस्टेड इफ म्हणतात। आता प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, बट ते अगोदर समजून घ्या की आपल्याला रिझल्ट काय पाहिजे। जर मार्क्स 75 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर ए प्लस ग्रेड येणार, 65 किंवा 65 पेक्षा जास्त असेल तर ए ग्रेड येणार, 45 किंवा 45 पेक्षा जास्त असेल तर बी ग्रेड येणार आणि 35 किंवा 35 पेक्षा जास्त असेल तर सी ग्रेड येणार आणि 35 पेक्षा जर कमी असतील तर फेल म्हणून असा ग्रेड येणार। आणि ते आपल्याला इथे ग्रेड इथे आपले आले पाहिजेत, इथे आउटपुट आपलं आलं पाहिजे। म्हणजे इथे इथे कंडिशन किती आहेत, 1 2 3 4 कंडिशन आहेत आपल्या आणि आपले असे 5 रिझल्ट आहेत आपल्याला आणि त्यानुसार आपण इथे नेस्टेड इफ यूज करणार आहोत। आता ते कसं करायचं ते आपण पाहूया, बट त्या अगोदर फ्रेंड तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे। फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील, बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया, तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील। बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे, म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार, तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे। बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही। नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत। आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल, एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे। एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, चॅट GPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे। ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे। बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही, हा कोर्स विनामूल्य म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे। बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते। आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे। मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना, तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल,
या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल. आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता. आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या. आता येऊया आपण आपल्या फॉर्म्युल्याकडे आणि यूज करणार आहोत टॅप. आता लॉजिकल टेस्ट. आता लॉजिकल टेस्टमध्ये आपण काय देणार आहोत फ्रेंड्स. आता इथे एक लॉजिकल टेस्ट आहे का आपली, इथे एक लॉजिकल टेस्ट नाही. तर आपली फर्स्ट लॉजिकल टेस्ट काय असणार आहे, मार्क्स जर ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 75 असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, ज्यावेळी आपण इथे समजा इथे नंबर आहेत, जर नंबर यूज करत असलो आपण आणि इफ फॉर्म्युला जर यूज करत असेल तर शक्यतो हे डिसेंडिंग ऑर्डरने घ्यायचे. म्हणजे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, लार्जेस्ट अगोदर घ्या, नंतर स्मॉल, म्हणजे 75 अगोदर, नंतर 65, नंतर 45 आणि नंतर 35. डिसेंडिंग ऑर्डरने घेणं इथे गरजेचं आहे. ते का ते तुमच्या लक्षात येईल. तर जर असेल तर व्हॅल्यू इफ ट्रूमध्ये काय येणार आहे फ्रेंड्स, ए प्लस ग्रेड. म्हणून डबल इनोटेड कॉमामध्ये आपण काय घेणार आहोत, ए प्लस डबल इनोटेड कॉमा कम्प्लीट. आपण ए प्लस डबल इनोटेड कॉमामध्ये ए प्लस दिला, त्यानंतर कॉमा. आता व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये काय येणार, जर 75 पेक्षा जर ग्रेटर नसेल किंवा 75 नसेल तर काय येणार. तर त्यासाठी आपली सेकंड कंडिशन आहे, जर 65 पेक्षा ग्रेटर असेल तर आपल्याला इथे परत इफ यूज करावं लागेल. काय यूज करावं लागेल, इफ. आणि आता घेऊया आपण लॉजिकल टेस्ट. आणि यामध्ये परत एकदा काय चेक करणार आहोत आपण, 65 असतील तर डबल इनोटेड कॉमामध्ये आपलं ए येणार आहे. इथे व्हॅल्यू इफ ट्रूमध्ये ए येणार आहे. आणि तेही नसेल तर व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये आपल्याला नेक्स्ट कंडिशन चेक करावं लागेल, ती घेऊया. परत त्यासाठी इफ यूज करूया. लॉजिकल टेस्ट काय असणार आहे आपली, ह्याच कॉलममध्ये, फक्त ह्याच सेलमध्ये आपण चेक करतोय फ्रेंड्स. ओके, कारण मार्क्सचा हा कॉलम आहे. आणि हे जर आपण ड्रॅग केल्यानंतर इथे C2 ते C3 वगैरे होणार आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर इथे नेक्स्ट काय आहे आपलं, जर 45 असतील तर 45 असेल, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे समजा 55 करायचं असेल तर इथे 55 पण करू शकता. आपल्याला इकडे चेंजेस करावे लागतील. तर काय असेल, 55 असेल तर इथे काय येणार आहे, इथे येईल समजा बी ग्रेड. 55 पेक्षा जास्त असतील तर बी येणार. आता तेही नसेल, 55 पेक्षा कमी असेल तर परत एकदा आपल्याला इथे इफ घ्यावं लागेल, टॅप. आणि इथे परत काय घ्यायचं आपल्याला, ही सेल घेतोय आपण. आणि आता इथे कंडिशन काय चेक करायची आपल्याला, इथे 35ची करायची. आणि हे जर असेल तर आपलं इथे काय आलं पाहिजे, इथे डबल इनोटेड कॉमामध्ये सी ग्रेड आला पाहिजे. त्यानंतर काय द्यायचं, कॉमा. आणि कॉमा दिल्यानंतर व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये आता डायरेक्ट आपण इथे डबल इनोटेड कॉमामध्ये फ्रेंड्स फेल म्हणून टाईप करू शकतो. इथे आपल्याला कंडिशन द्यायची गरज नाही. इथे कंडिशन द्यायची गरज नाही, कारण आपण डिसेंडिंग ऑर्डरने, तर हाच तर आपला पर्पज असतो की डायरेक्ट आता यापेक्षा जर ग्रेटर असतील तर 35 येणार. आणि ऑफकोर्स यापेक्षा लेस असेल तर इथे फेल येणार. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल, म्हणजे काय, यापेक्षा कमी मार्क्स असतील तर फेलच येणार ना. सो आपण डायरेक्ट इथे फेल दिलेलं आहे. आणि आता पहा, आता तुम्ही ओपन किती ब्रॅकेट केलेत आणि क्लोज किती करायचे हे टेन्शन तुम्हाला आलं असेल. बट त्याचं काही गरज नाही, फक्त इंटर करा. एक्सेल ऑटोमॅटिक सर्व ब्रॅकेट क्लोज करतो आणि आपल्याला रिझल्ट डिस्प्ले करतो. आणि यावरती डबल क्लिक करा, इथे सर्वांचे रिझल्ट आलेले असतील. इथे आपण 45 घेतलं होतं, इथे 55 करूया.
आता पहा फ्रेंड्स 68 आहे, इथे पहा 65 आहे, म्हणजे इथे काय करतो तो यापेक्षा ग्रेटर आहे 65 पेक्षा म्हणून ए दिला. 85 ला ए प्लस दिला. जिथे जिथे तुम्हाला अबाव 75 दिसेल तिथे ए प्लस दिसेल, जिथे तुम्हाला 35 पेक्षा लेस दिसेल तिथे फेल दिसेल. म्हणजे पहा तुम्हाला समजले असतील हे मार्क्स. आता तुम्ही जर इथे कमी केले कुठेतरी, तुम्ही समजा इथे जर तुम्ही घेतली 54 तर इथे काय आला, इथे सी आला. आणि याऐवजी तुम्ही जर इथे घेतले 61 तर इथे काय येईल, इथे बी आला. म्हणजे इथे चेंजेस केल्यानंतर सुद्धा पुढे चेंजेस होतात, कारण आपण फॉर्म्युला तसा दिलेला आहे. आता हे रन कसं होतं, हे कसं होतं हे पहा. हे काय करतं, अगोदर पहिली कंडिशन चेक करतं. C2 ह्या सेलमधले मार्क्स 75 पेक्षा जास्त आहेत का, नाही, हे कमी आहेत. मग तो काय करणार, व्हॅल्यू इफ ट्रू तर येणार नाही, मग व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये चेक करणार. व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये चेक करतो 65 पेक्षा ग्रेटर आहे का, यस ग्रेटर आहे. म्हणून त्यानंतर हे जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तो काय करणार, म्हणजे ही ट्रू होती, हे पाय ही काय झाली, ट्रू झाली. तर ट्रू झाल्यामुळं जो ट्रूमध्ये व्हॅल्यू इफ ट्रूमध्ये जो आपण इथे रिझल्ट दिला आहे तो रिझल्ट डिस्प्ले होणार. समजलं. आणि जर ही कंडिशन होत नसेल सॅटिस्फाय, समजा आता इथे पहा, इथे सीकडे येऊया. ग्रेटर दॅन 75 आहे, नाही, मग व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये जाणार. व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये चेक करणार. ग्रेटर दॅन 65 आहे का, नाही, मग तो त्याच्या व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये जाणार. परत पाहणार ग्रेटर दॅन 55 आहे का, नाही, कारण 46 आहे, मग तो त्याच्या व्हॅल्यू फॉल्समध्ये जाणार. आणि आता इथे चेक करणार, इथे पहा 46 हे ग्रेटर दॅन 35 आहेत, तर रिझल्ट काय येणार, कारण याच्या व्हॅल्यू ट्रूमध्ये सी दिलेला आहे आणि म्हणून आपल्या इथं सी म्हणून रिझल्ट आलेला आहे. म्हणजे हे रन कसं होतं, एक्झिक्यूट कसं होतं हे तुम्हाला समजलं असेल. मी एकदम तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं की हे एक्झिक्यूट कसं होतं आणि इफ विदिन इफ आपण कसं यूज करू शकतो, यालाच नेस्टेड इफ म्हणतात. हे नेस्टेड इफ तुम्ही कितीही यूज करू शकता, बट तुम्हाला जर हे नेस्टेड इफ वापरणं थोडं किचकट वाटत असेल, हे किचकट अजिबात नाही, याची एकदा दोनदा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे अगदी इझी वाटणार आहे. बट हे जर तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर त्यासाठी माझ्याकडे न्यू फॉर्म्युलासुद्धा आहे. माझ्याकडे म्हणजे एक्सेलने न्यू फॉर्म्युलासुद्धा आणलेला आहे आणि तो फॉर्म्युला आपण शिकणार आहोत फ्रेंड नेक्स्ट लेक्चरमध्ये. अशा रीतीने आपण हा फॉर्म्युला अगदी डिटेलमध्ये समजून घेतलेला आहे आणि नक्कीच तुम्हालाही तो समजला असेल. आणि जरी समजला नसेल तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही व्हिडिओ परत परत पाहू शकता ना फ्रेंड, बट हे पाहूनच नेक्स्ट व्हिडिओकडे जा. फ्रेंड्स, या सर्वांमध्ये तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, किंवा जर तुमच्याकडे डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचतील तुमच्यापर्यंत. आता नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.